ऐका, ऊब तिळाची गोडवा गुळाचा. ऊब तिळाची गोडवा गुळाचा आपुलकीचा सण हा मकर संक्रांतीचा. नमस्कार युट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचे रेश्माच किचन मध्ये मी रेश्मा खूप खूप स्वागत करत आहे. तर लवकरच मकर संक्रांती येत आहे, म्हणूनच मकर संक्रांती स्पेशल मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे मखाना तिळगुळ. चला तर मग आजच्या आपल्या हेल्दी रेसिपीला सुरुवात करूयात. ही रेसिपी अतिशय कमी इंग्रेडियंट मध्ये आणि कमी वेळात क्विकली बनवून तयार होते. तुम्ही मखाना तिळगुळ कधी ट्राय केले नसतील तर हे नक्की ट्राय करून बघा. लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सहज कोणालाही आवडेल असे मखाना तिळगुळ तयार होतात. तर इथे मी मखाना तिळगुळ करण्यासाठी 2 कप मखाने घेतलेले आहे. हे मखाने मी हाय टू लो गॅसवर व्यवस्थितपणे भाजून घेणार आहे. जोपर्यंत त्यांना गोल्डन ब्राऊन कलर येत नाही व ते क्रिस्पी होत नाही तोपर्यंत मी व्यवस्थितपणे मखाने भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मखाने किती क्रिस्पी झालेले आहेत. त्याचप्रमाणे त्याचा हलकासा थोडा कलरही चेंज झालेला आहे. आता या स्टेजवर आपण गॅस बंद करून मी मखाने थंड करून घेणार आहेत. मखाने थंड होईपर्यंत दुसरीकडे मी आपल्याला जेवढा गूळ पाहिजे आहे तेवढा गूळ कट करून घेणार आहे. मी इथे तिळगुळ करण्यासाठी चिक्कीचा गूळ यूज केलेला आहे. चिक्कीच्या गुळाने खूप छान टेस्ट लागते. तसेच तो कट करण्यासाठी खूप स्मूथली कट होतो. त्याची चवही खूप छान लागते. तुमच्याकडे चिक्कीचा गूळ नसेल तर तुम्ही नॉर्मल गूळ सुद्धा यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघू शकता गूळ किती स्मूथली कट होतोय. तर इथे मी 2 कप मखानासाठी अर्धा कप गूळ यूज करणार आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवे असेल तर तुम्ही गुळाची थोडी क्वांटिटी वाढवू सुद्धा शकता, किंवा कमी गोड खात असाल तर तुम्ही गुळाची क्वांटिटी कमी सुद्धा करू शकता. इथे मी अर्धा कप शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. जोपर्यंत शेंगदाण्यांची साल निघत नाही तोपर्यंत स्लो गॅसवर मी शेंगदाणे छान भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे शेंगदाण्याची साल निघायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपले शेंगदाणे व्यवस्थितपणे भाजलेले आहेत. तर आता मी शेंगदाणे थंड करून घेतल्यानंतर त्याची साल सगळी व्यवस्थित काढून घेणार आहे. शेंगदाण्याचा बारीक कूट करण्यासाठी मी 1-2 वेळा मिक्सरमध्ये शेंगदाणे चांगले फिरवून घेणार आहे. आणि त्याचबरोबर 1 चमचा मी वेलची सुद्धा त्यामध्ये ऍड करणार आहे, जेणेकरून आपली वेलची चांगली बारीक होईल व ती दाताखाली लागणार नाही. शेंगदाणे बारीक करून घेतल्यानंतर एका पॅन मध्ये मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे. गूळ व्यवस्थितपणे मेल्ट करून घेऊयात व त्यामध्ये मी इथे 1 चमचा तूप ऍड केलेले आहे. तूप ऍड केल्याने आपल्या लाडूंना छान चकाकी येते. स्लो गॅसवर व्यवस्थितपणे गूळ मेल्ट करून घेऊयात. तसेच गूळ मेल्ट करताना मी त्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी सुद्धा ऍड केलेले आहे. गुळामध्ये पाणी ऍड केल्याने आपले लाडू जास्त चिकट होत नाही. जोपर्यंत मेल्ट केलेल्या गुळाला बुडबुडे येत नाही किंवा थोडा फेस येत नाही तोपर्यंत आपण गूळ व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहोत. गूळ मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 मोठे चमचे हलकेसे भाजून घेतलेले सफेद तीळ टाकून घेणार आहे. तीळ सुद्धा व्यवस्थितपणे त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे व तीळ मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी भाजलेला शेंगदाण्याचा जो कूट करून घेतलेला तो ऍड करणार आहे व हे सर्व सुद्धा व्यवस्थितपणे एकजीव करून मिक्स करणार आहे. गुळाच्या पाकामध्ये भाजून घेतलेले तीळ आणि भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी आपण त्यामध्ये भाजून घेतलेले सर्व मखाना ऍड करणार आहोत. इथे स्लो गॅसवर मी 1 ते 2 मिनिटे मखाना गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती इझी आहे मखाना तिळगुळ, अगदी तुम्हालाही जमतील. इथे मी एक करून सर्व मखाने व्यवस्थितपणे हाताने लाडू वळतो तसे छान फिरवून घेणार आहे, जेणेकरून आपण पाकामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकलेला तो व्यवस्थितपणे मखान्यांना सर्व बाजूंनी कोट होईल. मखाना थोडेसे थंड झाल्यानंतर एकमेकांना चिकटलेले मखाना मी सेपरेट करून हातावर गोल गोल फिरवून घेणार आहे. मखाने वळून घेण्याची ही प्रोसेस तुम्हाला लवकरात लवकर करावी लागेल, नाहीतर गूळ थंड झाल्यानंतर आपला पाक थोडासा कडक होईल व पुन्हा तुम्हाला तो गरम करावा लागेल. तर मग कशी वाटली माझी संक्रांत स्पेशल मखाना तिळगुळची रेसिपी? तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेश्माच किचनला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचण्यास खूप मदत होईल. व
चला तर मग मी भेटते पुन्हा एकदा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना व तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून व रेश्माज किचन कडून ॲडव्हान्स मध्ये हॅपी मकर संक्रांती.